पुढची महत्त्वाची बातमी बघूया। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पात्रात आज सलग चौथ्या दिवशी मृत माशांचा खच पाहायला मिळालेला आहे। गांधीनगर ते वळिवडे या परिसरात नदीपात्रात मृत मासे आढळले असून नदीतलं पाणी दूषित झालंय आणि याच पाण्याचा इथल्या अनेक गावांना पुरवठाही केला जातोय। त्यामुळे दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। नदीचं पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही आता होऊ लागलेली आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। ज्ञानेश्वर, सलग चौथा दिवस आहे आज मृत माशांचा खच नदीपात्रात असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। नागरिकांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात येत आहे। ज्ञानेश्वर, काय कारवाई केली जाते? नक्कीच पंचगंगा प्रदूषण आहे ते मोठ्या प्रमाणात उघडकीला आलेले आणि त्यामुळे हे मासे ते मृत होताना पाहायला मिळतात। खरं तर हा एक दिवसाचा प्रश्न नाही, गेल्या कित्येक दिवसापासून पंचगंगा नदीमध्ये जे प्रदूषित पाणी मिसळते त्याच्याकडे कुठेतरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष आणि महानगरपालिकेचं दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे पंचगंगा नदीची ही अवस्था झाल्याचं आता पुढे यायला सुरुवात झालेली आहे। नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यामुळे हे सगळे जलचर आहेत ते आता पाण्यावरती येत आहेत आणि श्वासोच्छ्वास घेण्यासाठी त्यांची धडपड आहे ती सुरू आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी प्रदूषण झाले की त्यांना हा श्वास घेणं सुद्धा जिकरीचं झालंय। त्यामुळे असंख्य मासे आहेत ते आता मृत पावलेले आहेत। अगदी माशांचा थरच्या थर या सगळ्या नदी पात्रावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या माशांच्यामुळे आहे ते पाणी मोठ्या प्रमाणात सुद्धा आता प्रदूषित होऊ लागलेले, कारण हे सगळे मासे आता कुजत आहेत आणि ते पाण्यामधनं ते मासे अद्याप बाहेर काढले गेलेले नाहीत आणि त्यामुळे अनेक ग्रामीण भागामध्ये ही जी नदी वाहत जाते तिथून अनेक ग्रामीण भागामध्ये जे पाणी उपसा केंद्र नदी काठावर आहेत त्या गावामध्ये सुद्धा या प्रदूषित पाण्याचा आहे तो पुरवठा आता होताना पाहायला मिळते। त्यामुळे हे प्रदूषित पाण्याने या पाण्याला सुटणारी दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आहे तो मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे ही नदी प्रदूषण करणाऱ्यांच्यावरती कुठेतरी कारवाई करण्याची मागणी आहे ती आता ही सगळी लोक करताना पाहायला मिळतात। सलग चौथा दिवस आहे आज की हे मृत मासे असे आढळत आहेत नदी पात्रात आणि सातत्यानं याविषयी आवाज उठवला जातोय, तक्रार देखील केली गेलेली आहे। मात्र इतक्या दिवसानंतर सुद्धा अजूनही काही तातडीनं कारवाई केली जात नसल्याचं दिसतंय। काही ठोस पावलं उचलली जाणार आहेत का आता या अनुषंगानं? हीच खरी शोकांतिका म्हणावी लागेल, कारण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा नागरिकांनी आंदोलन केलं, त्यांचा कान पकडण्याचा प्रयत्न केला। मात्र एकूण त्या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त कागदी घोडे नाचवण्यामध्ये या ठिकाणी दंग झाल्याचं पाहायला मिळते। प्रत्यक्ष ज्या मुळे ही नदी प्रदूषित होते त्यावरती कोणत्याही पद्धतीची कार्यवाही केली जात नाही किंवा त्याच्यावरती कठोर आहेत ती पावलं उचलली जात नाहीत। दुसऱ्या बाजूला हे सगळे पाण्यामध्ये मासे आहेत ते तरंगताना आढळत आहेत, मात्र ते सुद्धा मासे बाजूला काढण्याची तसदी या सगळ्या यंत्रणेने घेतलेली नाही। परिणामी ज्ञानेश्वर थांबवतो आपल्याला काही क्षणांसाठी। आपल्या सोबत सध्या उदय गायकवाड आहेत, जलतज्ञ, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। उदयजी, अनेक गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय, पंचगंगा नदीतलं जे प्रदूषण आहे ते वाढतच चाललंय, सलग चौथा दिवस आहे, मृत माशांचा खच पडलाय, कारवाई मात्र काही होताना दिसत नाही, आपली प्रतिक्रिया? हो, खरं तर प्रदूषणाचं कारण स्पष्ट आहे। कोणामुळे प्रदूषण झालं, कोणत्या कारखान्यातून पाण्याची पाईपलाईन फुटली आणि नदीमध्ये पाणी आलं हे प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहीत आहे आणि तरी सुद्धा अद्याप त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाहीये। याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी पण काल त्या प्रत्यक्ष त्या सगळ्या गोष्टी बघितलेत आणि कारवाईचे आदेश दिलेत। पण प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र कायमच अशी बोटचेटी भूमिका घेताना दिसतंय। आम्ही उच्च न्यायालयाच्या मध्ये जो दावा सध्या सुरू आहे त्याची एक समिती नेमलेली आहे उच्च न्यायालयानं, त्या समितीच्या वतीने याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाकारतेपणाबद्दल निश्चितच एक अहवाल आम्ही पाठवतोय। पण सगळ्यात महत्वाचं की प्रदूषण नियंत्रण मंडळानं जी कारणं ज्या ठिकाणावरनं, ज्याला पॉइंट सोर्स म्हणू आपण, त्या पॉइंट सोर्सना टॅप करणं ही महत्वाची गोष्ट आहे। आणि आता जे घडतंय आता अपघाताने घडू शकतं का, तर उत्तर हो आहे। पण जलसंपदा विभाग जो आहे याच्यामध्ये पंचगंगेच्या 338 किलोमीटर लांबीची नद्यांची जे खोरं आहे त्याच्यामध्ये 64 बंधारे आहेत आणि 64 बंधारे अडवले गेलेले आहेत आणि हे जे व्यवस्थापन आहे ते चुकीच्या पद्धतीने, नदी वाहती नसल्यामुळे ह्या घटना वारंवार घडतायत। कृष्णेमध्ये पंचगंगेचं पाणी जात नाही, त्यामुळं हे पाणी साचून राहतं आणि ज्या वेळेला राधानगरी धरणातून पाणी सोडण्याचा काळ दर 19 दिवसांनी येतो आणि म्हणजे साधारणतः 15 दिवसानंतर खूप कमी पाणी आणि जास्त सांडपाणी येतं, त्यावेळेला ही घटना घडते असं कालच्या घटनेवरनं स्पष्ट झालंय। आणि याला जलसंपदा विभाग सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाला इतकाच कारणीभूत आहे
आणि या दोघांनीही पण याच्यामध्ये लक्ष घालून संबंधितांवरती कारवाई आणि स्वतःच्या व्यवस्थापनामध्ये बदल करणं आवश्यक आहे. बिलकुल बिलकुल. उदयजी धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या याचिकाकर्ते दिलीप देसाई देखील आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. दिलीपजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात मृत माशांचा खच पडल्याचा आजचा 4था दिवस आहे. सातत्यानं आवाज उठवला जातो या विरोधात, पण प्रदूषण नियंत्रण मंडळ ना काही कारवाई करतंय, पालिका प्रशासनाकडनं काही कारवाई होताना दिसत नाहीये. आपली पहिली प्रतिक्रिया. हे पहा, पंचगंगा नदी हा म्हणण्याचा आता विषयच राहिलेला नाही, ही तर गटारगंगा झालेली आहे. बरं. आणि ह्याला सगळे कारणीभूत हे नदीच्या काठावर असणारे कारखाने, महानगरपालिका, इतर गावं, इंडस्ट्रीज यांनी ही संपूर्ण माझी जीवनदायी पंचगंगा अक्षरशः गटारगंगा केलेली आहे. आणि यामध्ये लाखो मासे मृत्यू झालेले आहेत. आणि हे मासे काढण्याचं साधं कष्टही या कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे शिव यांनी आपली जबाबदारी झटकल्यामुळं हे मासे आता मरून आता त्याचा लिचड तयार व्हायला लागले आणि त्यातनं बारीक बारीक अशी किडे होऊन एक मोठी रोगराई पसरणार आहे. त्यामुळं अनेक लोक या मृत्यूच्या दाढेमध्ये अडकलेले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या महाशिवरात्र आहे साहेब. या महाशिवरात्रीमध्ये लोक तीर्थ म्हणून या गंगेचं पाणी पितात, आंघोळ करतात. येणारी चैत्र यात्रा ज्योतिबाची आहे. लाखो भाविक ह्या महाराष्ट्रातून येतात. यांना सुद्धा हेच पाणी प्यावं लागणार आहे, आंघोळ करायला लागणार आहे. त्यामुळं लोकांच्या जगण्याला बाधा आणि मृत्यूचे हा खेळ आहे. याला सर्वस्वी जबाबदारी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि राज्य सरकार हेच आहे, असं आपल्याला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. बिलकुल. दिलीपजी धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.